प्रियजन हो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने अभिवादन करतो. कसे आहात? आजचा दिवस कसा आहे तुमच्यासाठी? येशू आपल्यासोबत असेल, आपल्याला आनंदी, धाडसी आणि प्रसन्न राहायलाच हवं. म्हणूनच येशू आपल्यासोबत आहे. आपल्यात धैर्य नसेल, आपण घाबरलो असू, आपण आनंदी नसू, म्हणजेच तुमच्यात आणि प्रभूमध्ये काहीतरी अडथळा आहे. तुम्ही ते दुरुस्त केलंच पाहिजे, बरोबर ना? तुम्ही विचार करत आहात का, हे कोणतं ठिकाण आहे? हे ठिकाण नवीन आणि सुंदरही दिसतं. हे दक्षिण अमेरिकेतील ब्राझील नावाचं एक देश आहे. जगात लोकसंख्येनुसार हे 7व्या क्रमांकावर आहे. इथे 21 कोटींपेक्षा जास्त लोक राहतात. मी या देशातील एका समुद्र किनाऱ्यावरून तुमच्याशी बोलतोय. हा अटलांटिक महासागर आहे. प्रत्येक महासागराला वेगळं नाव दिले जात नाही का? हा अटलांटिक महासागराचा किनारा आहे. हे शहर पाहणे खूप सुंदर आहे. हे शहर ब्राझीलची राजधानी रिओ आहे. मी तुमच्याशी त्याच्या एका समुद्र किनाऱ्यावरून बोलत आहे. तुम्ही विचारत आहात की परमेश्वराकडे माझ्यासाठी काय वचन आहे? रोमकरांस पत्र 15 वचन 7. देवाच्या गौरवाकरता ख्रिस्ताने तुमचा आमचा स्वीकार केला, तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा. आप एकमेकांना स्वीकारले पाहिजे. हेही आपण इतरांचा स्वीकार तसाच करायला हवा जसा येशूने आपला केला. विचार करा आणि पहा, तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येकाचा मनापासून स्वीकार केला आहे का? तुम्ही तुमच्या कार्यस्थळी प्रत्येकाला मनापासून स्वीकारता का? शेजारी, गाव, शहर आणि ज्या लोकांसोबत तुम्ही राहता त्यांच्यात. काही जण अनेक वर्षांनंतरही त्यांच्या सूनबाईंचा स्वीकार मुलीप्रमाणे करत नाहीत. काही जण त्यांच्या सासूचा स्वीकार आईप्रमाणे करत नाहीत. काही पती सुद्धा त्यांच्या पत्नीचा स्वीकार मनापासून करत नाहीत. प्रभूने दिलेल्या योग्य सहाय्यक म्हणून करत नाहीत. हे फक्त नावापुरते जगतात. काही बायका विचार करतात, मी अशा माणसाशी का लग्न केलं, आणि त्या द्वेषाने जगतात. त्या त्यांच्या कमतरता सतत दाखवत राहतात आणि त्यांचा स्वीकार करत नाहीत. तुम्ही असे आहात का? पण आपण ख्रिस्ताने आपला स्वीकार केला तसा स्वीकार करायला हवा. प्रत्येकात काही ना काही कमतरता असते. मला सांगा, तुम्हाला कोणी परिपूर्ण व्यक्ती सापडेल का? येशू ख्रिस्ताशिवाय तुम्हाला कुणीही सर्व गोष्टींमध्ये परिपूर्ण दिसणार नाही. प्रत्येकात काही ना काही कमतरता असते. आपण काही कमतरता असूनही ख्रिस्ताने आपला स्वीकार केला नाही का? हेच म्हणजे ख्रिस्ताने स्वीकारल्याप्रमाणे स्वीकारणे. मी देखील इतरांना पाहताना असंच विचार करायचो, माझ्यात कितीतरी कमतरता आहेत. प्रभूने मला स्वीकारले. तो माझा मुलगा, तो माझा सेवक. मग मी ख्रिस्ताने मला जसा स्वीकारला इतरांचा स्वीकार करू नये. येशूने तुझ्या कमतरता आणि दुर्बलता असूनही तुला स्वीकारले. तो तुझ्या प्रार्थनांचा आदर करतो आणि त्यांना उत्तर देतो. प्रभू तुला आशीर्वाद देतो. त्याने द्वेष केला का? अपेक्षांनुसार नाहीस, प्रार्थना करत नाहीस किंवा बायबल वाचत नाहीस. बाहेर जा. प्रभू द्वेषाने पाहतो का? तो प्रेमाने पाहतो. आपल्यात कमतरता असल्या तरी तो द्वेष दाखवण्याऐवजी योग्य करण्याचा प्रयत्न करतो. मग तू का द्वेष दाखवतोस? तू तुझ्या पत्नीवर, पतीवर, मुलांवर आणि पालकांवर द्वेष दाखवतोस. तुला तुझी सासू आवडत नाही. तुला तुझी सून आवडत नाही. तुला तुझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा द्वेष आहे. तुला तुझा पर्यवेक्षक आवडत नाही आणि म्हणतोस, हा माणूस असाच आहे, तू असं का वागतोस? आपण येशूसारखं चालण्याचा संकल्प केला पाहिजे. येशूने आपल्याला आपल्या कमतरतांसह स्वीकारलं, तसंच आपणही इतरांना मनापासून स्वीकारलं पाहिजे. आपण असं विचारलं पाहिजे की माझ्यासोबत काम करणारी व्यक्ती माझी बहीण किंवा भाऊच आहे. हे खरं आहे की त्यांच्यात काही कमतरता आहेत. काही लोक खूप बोलतात, काही लोक मागे बोलतात. ही त्यांची कमजोरी आहे. तरीही आपण त्यांना कसं प्रेम करायचं? तुझ्या पत्नीमध्ये एक कमतरता आहे. तुझ्या पतीमध्ये एक कमजोरी आहे. तू लगेच त्यांचा द्वेष करशील का?
त्यांना तसंच स्वीकार जसं येशू ख्रिस्ताने तुला प्रेम केलं आहे. ही नाती प्रभूने मला दिली आहेत. ती माझी पत्नी आहे, तो माझा पती आहे, ती माझी सासू सून आहे. हे कुटुंब प्रभूने मला दिलं आहे. हे काम प्रभूने मला दिलं आहे. माझ्यासोबत काम करणारे हे माझे भाऊ आणि बहिणी आहेत. आपल्याकडे असं मन असेल तर आपण नेहमी आनंदी राहू शकतो, नाहीतर त्याचा परिणाम आपल्यावरच होतो. तुम्हालाच त्रास होईल. तिरस्काराची भावना मनात आली की त्याचा परिणाम तुमच्यावरच होईल. म्हणूनच प्रभू म्हणतो, जसं ख्रिस्ताने आपल्याला स्वीकारलं तसं इतरांना स्वीकारलं पाहिजे. त्याचं कारण म्हणजे येशू ख्रिस्ताचं प्रेम. तो कलव्हरीच्या क्रुसावर मरण पावला आणि सर्वांवर प्रेम दाखवलं. मला प्रेम हवं प्रभू. तू जसं आम्हाला स्वीकारलं तसं मलाही सर्वांना स्वीकारायला हवं. आपल्याला येशूचं दृष्टिकोन आणि मन हवं. मग तुम्ही आयुष्यात आनंदी राहू शकता. विचार करा, तुमच्या आनंदावर परिणाम होण्याचं कारण कोण? तुम्ही तुमच्या नव्याकडे, बायकोकडे, सासूकडे किंवा सूनकडे बोट दाखवताय का? पण ते तुम्हीच आहात. जर तुम्ही स्वतः बदललात तर तुम्हाला तुमच्या परिस्थितीत बदल दिसू लागतील. माझ्या सेवाकार्याच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा संघर्ष आणि समस्या माझ्या वाट्याला आल्या, मी प्रभूकडे जाऊन कधी कधी रडायचो. मी त्याला सगळं बदलायला सांगायचो. तुम्हाला माहित आहे का प्रभूने काय केलं? त्याने मला बदललं. मुला, जग असंच असणार. मी तुझ्यासाठी सगळ्यांना बदलू शकत नाही. तू स्वतः बदल. त्याने मला बदललं आणि माझं हृदय प्रेमाने भरून टाकलं. त्याने मला क्षमाशील हृदय दिलं. त्याने मला शिकवलं की इतरांच्या कमतरता पाहता त्यांच्यातील चांगुलपणाच पाहावं. प्रत्येकात काही कमतरता असतात, काही बाबतीत ते चांगलेही असतात, ते पहा. अशा प्रकारे प्रभूने मला शिकवलं आणि घडवलं. आपणही येशू ख्रिस्तासारखं हृदय ठेवायला हवे. तुमचा हात हृदयावर ठेवा. येशू, मला तुझ्यासारखं व्हायचं आहे. मला तुझ्या प्रेमाची गरज आहे. लोकांना, कुटुंबाला, कामाच्या लोकांना आणि प्रत्येकाला जसं तू मला स्वीकारलंस तसंच मीही त्यांना स्वीकारावं. माझ्या नजरेला त्यांच्या कमतरता दिसू नयेत, चांगुलपणा दिसावं. मला असं हृदय दे. आजपासून माझ्यात बदल होऊ दे. माझ्या हृदयात आनंद आणि सुख नांदो. मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.